तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता आणि बोटनेक ब्लाऊज आहे 40 साइज प्रिन्सेस कट आहे। फ्रंट डीपनेक आहे, बॅक जो आहे बोटनेक आहे आणि मोठ्या मापाला आपल्याला कोणतं मेजरमेंट जे आहे वापरायचं असतं किंवा कोणती ट्रिक अशी वापरायची असते जेणेकरून त्यांना जे बोटनेक ब्लाऊज असतात ते व्यवस्थित बसतात किंवा फिटिंग चांगलं बसतं, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। आता या ब्लाऊजचा बॅकनेक सुद्धा तुम्ही बघू शकता, जो पूर्ण पॅक आहे 3.5 इंचाचा मी वरती गळा ठेवलेला आहे आणि बॉटमला जसं की तुम्ही बघू शकता की एकदम सिंपल असं मी पॅटर्न जो आहे बनवलेला आहे, जो मला कस्टमरने सजेस्ट केला होता। सो मी तसा पॅटर्न जो आहे बॉटमला बनवलेला आहे, जो घातल्यानंतर एकदम युनिक असा वाटतो। त्याच्यानंतर फ्रंटचा जो गळा आहे तर तो 6 इंचाचा मी ठेवलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। आता साइड फिटिंग सुद्धा या ब्लाऊजची बघू शकता, एकदम करेक्ट येते, कुठेही शिलाई जी आहे मागे पुढे अजिबात होत नाही। तर फिटिंगचे माझे भरपूर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला असं फिटिंग करायचं असेल तर माझे व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता तुम्ही। तर या ब्लाऊजमध्ये प्रॉपर जे कटिंग आहे आपण बघणार आहोत 40 साइजचं विथ प्रिन्सेस कट आणि बोटनेकमध्ये। आता सगळ्यात आधी आपण पेपरवरती जे कटिंग आहे ते करणार आहोत, त्याच्यानंतर अस्तरवरती आणि मग मेन कापडावरती जे कटिंग आहे ते आपण करणार आहोत। आणि जसं की इथं बघू शकता की आपला जो मेन पिसावरचा जो गळा आहे तर तो ऑलरेडी तयार आहे। तर आपण नॉर्मल न ठेवता, सिंपल न ठेवता त्याला एक युनिक पॅटर्न असा दिलेला आहे। तर आता हे बघा, सगळ्यात आधी आपण पेपरवरती पॅक बाजूला घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। तर आता कस्टमरच्या ब्लाऊजची जी उंची होती तर ती 15 इंच होती, तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड केलं, 16 इंच झालेली आहे। जर तुम्ही 40 साइजचं ब्लाऊज शिवत असाल तर लेंथ ही सुद्धा त्या ब्लाऊजची तितकीच आपल्याला ठेवावी लागते, जास्त ठेवावी लागते। आता शोल्डर जे आहे मी ठेवलेला आहे 8.25 इंच। तर आता हे बघू शकता, पूर्ण उंची मी 16 इंच घेतलेली आहे, 1 इंच मार्जिन ॲड करून। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे तर ते 8.25 इंच मी ठेवलेला आहे। त्यानंतर मुंडा सुद्धा आपल्याला 8.25 इंच ठेवायचा आहे 40 साइजला। जर तुम्ही 38 साइज तयार करत असाल तर शोल्डर जे आहे तुम्हाला ठेवायचं आहे 8 इंच आणि मुंडा सुद्धा 8 इंच ठेवायचा आहे। आता ही 40 साइज आहे तर त्यामुळे शोल्डर मी 8.25 इंच घेतलं, त्याच्यानंतर मुंडा सुद्धा 8.25 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपलं प्रॉपर जे माप आहे छातीचं ते द्यायचं आहे। तर आपलं जे प्रॉपर छातीचं माप आहे तर ते 10 इंच आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा जे आहे ॲड करायचं आहे। तर आपली छाती जी आहे आपली 40 साइजचा चौथा भाग आपल्याला 10 येतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड करून 12 इंच आपण छातीचं जे माप आहे तर ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर जी कमर आहे आपली 8.5 इंच आहे, तर 8.5 मध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। तर कमर जे आपल्याला 10.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। आता छाती आणि जी कमर आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। आता जसं की आपण नेहमी बोटनेक ब्लाऊजला किंवा कॉलरच्या ब्लाऊजला मुंडा जो आहे आतमध्ये आपल्याला घ्यायचा असतो, तर त्याचं जे फिटिंग आहे चांगलं बसतं। आता हे बघा, मुंडा मी 1.25 इंच आत घेतलेला आहे, त्याच्यानंतर परत आपण एकदा मुंडा काय करायचा आहे तर मार्किंग करून घ्यायचा आहे। आता जो मुंडा आपण 1.25 इंच आत घेतला होता तर त्याच्यावरतीच आपण काय करायचं आहे, 1 इंच मुंड्याचा जो आहे फ्रंटला शेप द्यायचा आहे, म्हणजे 1 इंचावरती आपण फ्रंट मुंड्याचा शेप द्यायचा आहे, जो मुंडा आपण 1.25 इंच आत घेतला होता तो। त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा, 1 इंचावरती मी फ्रंट मुंड्याचा शेप इथं असं देत आहे आणि बॅक मुंड्याचा शेप आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे, जो आपण पहिल्यांदा मुंडा मार्किंग केला होता तर बॅक मुंड्याचा शेप आपण त्याच्यावरती द्यायचा आहे आणि फ्रंट मुंडा जो आपण नंतर 1.25 इंच आत घेतलं त्याच्यावरती आपण तो फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता जी गळारुंदी आहे, गळारुंदी मी घेत आहे 4 इंच। तर 40 साइजला 4 इंच जी गळारुंदी आहे अगदी व्यवस्थित बसते बोटनेकला। आता पुढील जो गळा आहे तर तो आपण घ्यायचा आहे 6 इंचावरती। तर तुम्हाला इतका 6 इंच जर गळा नको असेल तर तुम्ही 5.5 किंवा 5 इंच सुद्धा ठेवू शकता, तर तेही फिटिंग जे आहे अगदी व्यवस्थित बसतं। तर ते बघा, पुढचा जो सुद्धा गळा इथं मी मार्किंग केला आहे, त्याच्यानंतर आपण एकदम प्रॉपर असा राऊंड शेप इथं गळ्याला द्यायचा आहे। तर थोडंसं हे जे टोक आहे मी फ्रंटचं खाली घेतलेलं आहे, जेणेकरून जो शेप आहे आपला व्यवस्थित दिसेल। आता प्रिन्सेस कटचा कट पॉइंट आपण घ्यायचा आहे 4 इंचावरती। तर आता हे बघा, 38 साइजला आपण 4.25 इंच घेतो, 40 साइजला आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर शोल्डरपासून खाली आपल्याला बस्ट पॉईंट घ्यायचा आहे 11 इंच। तर आता हे जे माप जे आहे कोणाला माहिती नसेल, मोठ्या साईज जर तुम्हाला शिवायला आलेले असतील आणि जर बस्ट पॉईंट माहिती नसेल तर तुम्ही हेच सेम मेजरमेंट वापरून तुम्ही तुमच्या कस्टमरचं किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचं ब्लाऊज जे आहे तयार करू शकता। आता हे बघा मी बस्ट पॉईंट घेतला 11 इंचावरती। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटच्या दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंच असं घ्यायचं आहे। तर त्याच्यामुळे काय होतं की छातीमध्ये जो प्रिन्सेस कट आहे अगदी व्यवस्थित बसतो, चपटा वगैरे अजिबात होत नाही, कप्स लावायची सुद्धा गरज नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर आता मुंड्यापासून वरून आपण 1.25 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर आपण एकदम सिंपल असा प्रिन्सेस कटला जो आहे शेप द्यायचा आहे। तर आता हे बघा प्रिन्सेस कटला मी असा शेप दिलेला आहे। आता आपल्या पेपरवरती पूर्ण जे मार्किंग आहे तर ते झालेलं आहे। आता आपण ही कटिंग करत आहोत। कटिंग करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो सगळ्यात आधी आपल्याला कटिंग करायचा आहे। आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर गळ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला कट्स द्यायचे आहेत, म्हणजे फ्रंट आणि बॅक नेकला। आणि त्यानंतर फ्रंट पार्टचे जसे मी तर तुम्हाला दाखवत आहे कटिंग पेपरवरती, सेम तसंच तुम्ही पेपरवरती जे कटिंग आहे तर ते करायचं आहे। तर आता हे बघू शकता की फ्रंट पार्ट बी आपला इथं कटिंग जो आहे तर तो झालेला आहे। फ्रंट आणि बॅकचं कटिंग आपलं पेपरवरती झालेलं आहे। आता आपण हे अस्तरवरती ठेवून कट करायचं आहे। आता आपण हे अस्तरवरती ठेवायचं कसं, तर आपण बॅक पार्टमध्ये सुद्धा आता गळ्याच्या साईडला जो आहे अर्धा इंच वाढवणार आहोत। कारण काय होतं, हेवी साईजवाल्या ज्या बायका असतात तर त्यांना काय होतं की थोडंसं फॅट जे आहे हातामध्ये किंवा पाठीमध्ये ते थोडं एक्स्ट्रा असतं आणि त्यांना काय होतं की बोटनेक ब्लाऊज जर तुम्ही बंद गळ्याचे असे जर घालत असाल तर हात वर खाली करायला किंवा पुढे मागे करायला खूप त्रास होतो किंवा टाईट होतं एकदम। तर त्याच्यामुळे काय करायचं, बॅक पार्ट आपला जो आहे अस्तरवरती आहे तसा ठेवायचा आहे। आणि इथं बघू शकता की थोडंसं मी अर्धा इंच एक्स्ट्रा जे आहे वाढवलेलं आहे गळ्यामध्ये। तर ही बाजू तुम्ही बघू शकता, बॅक बाजूला मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि असं क्रॉसमध्ये जे आपला बॅक पार्ट जो आहे अस्तरवरती ठेवलेला आहे। तर याच्यामुळे आपल्याला कुठेही ब्लाऊज तटतटल्यासारखं किंवा कुठेही आपल्याला टाईट होते पाठीमागच्या साईडला असं अजिबात होत नाही। अगदी ब्लाऊज तुम्ही पूर्ण बॅक नेक जो आहे एकदम पॅक जरी शिवला तरी हे व्यवस्थित बसतं। तर ही याची एक ट्रिक आहे आणि हेवी साईजला तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती बोटनेकला नक्कीच वापरू शकता जर कुणाला असा प्रॉब्लेम होत असेल तर। आता हा बघा, हा माझा बॅक पार्ट जो आहे मी तर कटिंग केलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण आपला जो मुंडा आहे आणि प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो इथं ठेवून कट करायचा आहे। आता इथं बघू शकता प्रिन्सेस कटचा जो गळ्याची बाजू आहे तर त्या साईडला आपण 1.5 इंच वाढवायचा आहे खाली कमरेला। सगळ्यात आधी आपण कापड जे आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला जो हा मुंड्याचा भाग आहे प्रिन्सेस कटचा आहे तसा आपल्याला सगळ्यात आधी ठेवायचा आहे आणि मार्किंग करायचं। तर आता हे बघा, आय आणि हुकची पट्टी आपण जिथे लावतो तर त्या साईडला खाली आपण कमरेला जे आहे 1.5 इंच वाढवलेला आहे आणि असं जो आपला मुंड्याचा भाग आहे तर तो असा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे। आता जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा आपल्याला एकदम थोडं वाढवायचं आहे। मी अर्धा इंच सुद्धा नाही वाढवलेलं, एकदम थोडंसं, जेवढं आपण मार्जिन घेतो शिलाई मार्जिन आतमध्ये तितकंच हे वाढवायचं आहे आपल्याला। आता हा गळ्याचा पार्ट सुद्धा आपण असं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट सुद्धा आपण अस्तरवरती आहे तसा मार्किंग करायचा आणि त्याच्यानंतर मग आपण कमरेकडच्या साईडला 1.5 इंच वाढवायचा आहे। म्हणजे काय होतं की तुमचं मार्जिन जे आहे ब्लाऊजमध्ये एक्स्ट्रा फुल्लं राहतं, फिटिंगसुद्धा छान येतं आणि मार्जिनसुद्धा 2-2.5 इंचाचं जे आहे फुल्लं राहतं। तर आता हे बघा, प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट होता तर तो अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे। आता फिटिंगच्या साईडला कमरेकडच्या साईडला तुम्ही इथं बघू शकता की मी 1.5 इंच वाढवलं। त्याच्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा मी एकदम थोडं वाढवलेलं आहे, म्हणजे अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी तर मी वाढवलेलं आहे। आता आपले फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे आपण असं करून घेतलेलं आहे। आता आपण हे मेन कापडावरती ठेवून कट करायचं। स्लीव्ह जे आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली नाही, कारण स्लीव्हचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत
ज्यामध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर असे स्लीव्ज जे आहे कटिंग सांगितलेले आहे। आता हा तुम्ही पीस बघू शकता। आता हा नॉर्मली साडींवरती असा आपला डिझाइन जो आहे पीस येतो। आता आपण ह्याला गोल गळा न ठेवता थोडासा युनिक जो पॅटर्न आहे आपण या गळ्याला बनवलेला आहे, जसं की तुम्ही स्टार्टिंगला जे आहे डिझाइन बघितलीच असेल। आता हा जो पार्ट आहे मी असा उलटा ठेवलेला आहे, कारण बॉटमला आपण ह्याला पॅटर्न केलेला आहे। जर तुमच्याकडे सुद्धा असा पीस असेल आणि तुम्हाला सुचत नसेल की ह्याला डिझाइन जी आहे कशी करायची, तर तुम्ही ही जी डिझाइन आहे तर ती नक्की ट्राय करू शकता। तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा जे पार्ट्स आहेत तर ते कटिंग करायचे आहेत। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळं ते तुमच्याकडे येईल। तर आता हे बघा, आपली जी पूर्ण कटिंग आहे मेन कापडावरती आणि अस्तरवरती मी असं करून घेतलेलं आहे। आता फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता। ब्लाऊजचा एकदम फिनिशिंग आणि फिटिंग एकदम प्रॉपर झालेला आहे। आता ज्यावेळी मला कधी हे कस्टमर फोटो पाठवतील तर त्यावेळी मी तुमच्यासोबत नक्की या ब्लाऊजवरचे जे फोटो आहेत बॅक साईडचे आणि फ्रंट पार्टचे नक्की शेअर करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।